भुकेल्यांना अन्न हाच खरा माणुसकीचा धर्म या तत्वाला अनुसरून आस्था रोटी बँक आणि आस्था फाउंडेशन सोलापूर यांच्या वतीनं आषाढी एकादशीच्या पावन पर्वानिमित्त सिव्हिल हॉस्पिटल परिसरात एक आगळावेगळा समाजोपयोगी उपक्रम राबवला जात आहे। यामध्ये 1500 अंध, अपंग, निराधार महिला, वृद्ध आणि कुष्ठरोग वसाहतीतील रहिवाशांना पारंपरिक फराळाचे वाटप करण्यात येत आहे। गेल्या 9-10 वर्षापासून आस्था रोटी बँक सोलापूर शहरात दररोज गरजूंना अन्नदान करून माणुसकीचा खरा धर्म जोपासत आहे। अन्न ही एक मूलभूत गरज असूनही अनेकांना ते पुरेसे मिळत नाही, ही जाणीव संस्थेच्या कार्याला दिशा देते। संस्थेचे समन्वयक विजय छंछोरे यांनी सांगितले की आपण सर्वांनी मिळून समाजातील वंचित घटकांसाठी काहीतरी केले पाहिजे। ही सेवा म्हणजे एक साखळी आहे, माणुसकीची साखळी, ज्यात प्रत्येकाने स्वतःला जोडले पाहिजे। आषाढ शुद्ध एकादशी म्हणजेच शयन एकादशी ही दिवस भगवान विष्णू शयनास जातात आणि चातुर्मासाची सुरुवात होते। महाराष्ट्रात या दिवशी पंढरपूर वारीचे विठोबा दर्शन, भक्तिभावाने भरलेली वारी, कीर्तन, भजन यांचा उत्सव साजरा केला जातो। तसेच या दिवशी अनेक संस्था अन्नदान, आरोग्य तपासणी, वस्त्रदान, रक्तदान इत्यादी सेवाभावी उपक्रम राबवतात। आस्था रोटी बँक ही त्या परंपरेला साजेसा हातभार लावत आहे। सोलापुरातील छत्रपती शिवाजी महाराज सर्वोपचार रुग्णालयात उपचाराकरिता आलेल्या रुग्णांच्या नातेवाईकांना आस्थाच्या वतीने आषाढीचा प्रसाद म्हणून भाजपा शहर अध्यक्षा सौरोहिणी तडवळकर यांच्या वतीने विठ्ठलाची आरती व समुपदेशाने प्रसाद वाटप करण्यात आला। आस्था फाउंडेशन सोलापूर, आस्था रोटी बँक आषाढी एकादशीच्या निमित्ताने इथे आज रुग्णाच्या नातेवाईकांना फराळाचं मोफत वाटप करण्याचा उपक्रम त्यांनी घेतलेला आहे। जे रुग्ण आजारी आहेत त्यांच्यासाठी जे नातेवाईक इथे थांबलेले असतात त्यांना जेवणाची व्यवस्था दररोज आस्था रोटी बँकेच्या मार्फत केली जाते। शिवाय विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती, शैक्षणिक साहित्याचं वाटप, साड्या वाटप असे वेगवेगळे उपक्रम समाजातले जे गरजवंत लोक आहेत, जे गरजू आहेत त्यांच्यासाठी हे उपक्रम कायम घेतात। आज जवळजवळ 1500 लोकांना, सर्व नातेवाईकांना फराळाचं वाटप या संस्थेच्या मार्फत केलं जात आहे। खरं म्हणजे समाजातल्या प्रत्येक गरीब घटकापर्यंत पोहोचायचं काम आस्था रोटी बँक वारंवार करत असते। त्यांच्या या कार्याला शुभेच्छा। पांडुरंग चरणी अशी प्रार्थना करेल की आस्था रोटी बँकेचं काम असंच जनतेच्या तळागाळातल्या लोकांपर्यंत जावो आणि त्यांना सगळ्यांची दुआ आज पांडुरंगाच्या चरणी प्रार्थना करेन की आज एकादशीचा, आषाढी एकादशीचा दिवस आहे, म्हणून मी सगळ्यांच्या पांडुरंगाच्या चरणी प्रार्थना करेन की आस्था रोटी बँकेच्या सर्व संचालकांना, त्यांच्या सर्व कार्यकर्त्यांना उदंड आयुष्य दे। पांडुरंग हरी, जय जय विठ्ठल, जय हरी विठ्ठल।